आज सकाळ सकाळ मी अद्रकचा काढा बनवायला घेतला. कारण पण तसंच होतं बरं का. आमच्या तनुषला रात्री झोपेतच थोडा खोकला येत होता. म्हटलं तो उठण्यापूर्वीच अद्रकचा काढा बनवून ठेवावा. एक छोटा अद्रकचा तुकडा खिसणीच्या साहाय्याने खिसून घेतला. मग त्यामध्ये 8-10 थेंब पाणी टाकले आणि मिश्रण चांगले मिक्स करून त्याचा रस तयार करून घेतला. तयार रस गाळणीच्या साहाय्याने गाळून घेतला. नंतर त्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडासा मॅश केलेला गूळ घातला. तुम्ही येथे गुळाऐवजी मध वापरू शकता. सध्या माझ्याकडे मध नव्हता. ज्यावेळेस माझ्याकडे मध नसतो त्यावेळेस मी गुळच वापरत असते. नंतर चमच्याच्या साहाय्याने मिश्रण चांगले मिक्स करून घेतले. तनुषला मी खोकल्याचे औषध तर देतेच, पण हा काढा पण देत असते. तनुषला मी तो 2 वर्षाचा होता तेव्हापासून जेव्हा खोकला येईल तेव्हा त्याला असा काढा देत असते. त्याला मी अद्रकचा काढा सकाळी उपाशीपोटी आणि रात्री झोपण्यापूर्वी देते. हा अद्रकचा काढा लॉकडाऊनमध्ये आमच्या घरातील सर्वजण घेत होते बरं का. हा बघा अद्रकचा काढा तयार झाला ना. इकडे बघा, आज आमच्या तनुचा मूड थोडा खराबच होता. तसे तो स्कूलला जायचा कंटाळा करत नाही, पण रात्री त्याची खोकल्यामुळे व्यवस्थित झोप झाली नव्हती. नंतर मी तनुषला स्कूलला जाण्यासाठी तयार केले. मग म्हटले चला त्याला नाश्ता द्यायच्या अगोदर काढा पाजूया. मी काढा घेऊन आलेली बघून तो तोंडालाच हात लावत होता आणि बोलत होता, प्लीज आई नको ना, कारण त्याला अद्रकचा काढा खूप तिखट लागतो. मी बोलले लगेच पाणी पी, तिखट नाही लागणार. अशा प्रकारे तनुषला उपाशीपोटी अद्रकचा काढा पाजला. त्याला तो काढा खूप तिखट लागला होता. इव्हिनिंगला तनुष विंडोपाशी उभा राहून पप्पा कधी घरी येणार म्हणून वाट पाहत होता. तसे आज तनुजच्या पप्पाला घरी यायला लेटच झाला होता. मग तनुजच्या काय डोक्यात आले काय माहीत, मला तो प्लॅन्ट आणि सॉईलबद्दल सांगू लागला. स्कूलमध्ये त्याला प्लॅन्ट आणि सॉईल रिलेटेड शिकवले होते, तेच तो मला सांगत होता. तेवढ्यातच तनुषला विंडोमधून खाली पप्पा आलेले दिसले की तो लगेचच लिफ्टपाशी जाऊन आनंदाने उड्याच मारू लागला आणि बोलू लागला, पप्पा कधी वरती येणार.